मित्रांनो, कोलकात्यामधील वैद्यकीय महाविद्यालयापाठोपाठ आता बदलापूर येथील 2 चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेतील आरोपींना त्वरित शिक्षा व्हावी यासाठी सारी महाराष्ट्राची जनता सरकारकडे मागणी करत आहे। रितेश देशमुखने या घटनेवर आपली संतप्त प्रतिक्रिया नोंदवत आरोपीला शिवरायांच्या पद्धतीची शिक्षा देऊन त्याचा चौरंग करावा अशी मागणी केली। तर त्या पाठोपाठ भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली आहे। एक महिला म्हणून, एक आई म्हणून वेदना होते, अशा राक्षसी विचारांच्या माणसांना भर चौकात आणून फाशी द्या अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे। नवनीत राणा म्हणाल्या की नुकतेच रक्षाबंधन झाले, ज्या हातावर राखी बांधली त्या हातांनी रक्षा केली पाहिजे, अत्याचार करता कामा नयेत। मनाला खूप वेदना होत आहेत। लहान मुलांवर अशा विचारधारेचे लोक अत्याचार करतात। कायदाच असा बनला पाहिजे की कायद्याची परमनंट भीती लोकांच्या मनात बसली पाहिजे। म्हणूनच अशा प्रकरणातील दोषींना भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे। मित्रांनो, नवनीत राणा यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।